आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्टच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज गोपाळकालासुद्धा आहे. तर गोपाळकाल जन्माष्टमी आहे. जन्माष्टमीच्याच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमच्या मंदिरातसुद्धा होतं जन्माष्टमीचं पाळणं वगैरे. ते आता बघू मला जायला भेटतं की नाही, कारण बाळ तोपर्यंत झोपतं. काय करतं आहे त्याला घेऊन जायचं नाही जायचं काय माहिती नाही. साडी वेअर केली आहे मी आज अशी. ही मी बाळाच्या 5वीला नेसलेली, तर ती आज नेसते. आणि आज आमच्याकडं म्हणजे संध्याकाळी बनवणार आहेत शेवग्याच्या पालाची भाजी, परत काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे असं असते दरवर्षी. आईंचा उपवास. आईंचा तर बघा काल पण एक टाईम उपवास, आज तर 12 म्हणजे यायला आम्हाला घरी 1 वाजतो. त्याच्यानंतर उद्या पण शनिवारचा उपवास श्रावण महिन्यातला. तर असं त्यांचे उपवास चालूच आहेत. आणि मी सकाळीच आज साडी लावले. बोलं ते मॅक्सीवर नको. बाळाची आंघोळ केली, मालिश केली मस्त, आणि त्याच्यानंतर मग साडी नेसले. आता जेवण झालेलं आहे. आमच्यासाठी राजमा फ्लावरची भाजी बनवली वाटायांनी. आणि काय आहे अजून काहीतरी आहे, मला आता आठवत नाही. डोसा आहे, चटणी आहे. तर आता मी पटकन जेवून घेणार आहे, भूक लागले. आणि गौरांची ते सेल्फी अपलोड करायची होती, टीचरांनी सांगितलेलं ती वगैरे करून घेतली. थोडा पाऊससुद्धा चालू झाला. आता भाऊ डोसे बनवतात आणि आई आणि बाबा ती भाजी सापडतात. बाल झोपले, ताईसुद्धा आलेत संध्याकाळसाठी. चलो हे बघा भाऊ बनवतात डोसे. हे कसला डोसा आहे? रव्याचा. आता जेवण घेते. चम्मच कोणी आणला? यो घेतला होता बाबांनी बोलणं. काय घेतात? हा डब्बा घेतला. आता हे बघा काय करायचं आहे काय माहिती. मला झाला. हा मला झाला. काय नाही आला? दही टाकून आणायला होईल. तिथं दही वाटतंय. तर चला आता मस्त बाळाला कृष्णाचे कपडे घालायला घेतलेत. इथं गुड्डे आले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गुड्ड्याला, कारण 2 व्हीलर घेतले नवीन. 2 व्हीलर नाही, बाईक. हा बाईक. तर आता मस्त कृष्णाला कपडे बघा. हे गौरांशला पहिला आणलेलं, गौरांशने घातले, युवांशने घातले. आणि आता नित्यांचे घालणार आहे कपडे असं ऑरेंज कलरचे. कसा दिसतोय बघूया चोनू माझा. आणि काय बोलतात बासरी ओढलं बघ गौरांश. हा गौरांची बासरी वाजली आताच. गौरांशला सुद्धा कपडे आणले त्या दिवशी कुठं काल सैल होते ग. पिन लावायला लागेल ना. थांब पिन देते. गौरांश नको परत टोपरं काढ. पिन देते. थोडंसं सैल होते, कारण हे मला वाटतं 1 वर्षापर्यंतच आहे. जे कृष्णाचा ड्रेस आहे तो, त्याच्यामुळे त्याला सैल होते. वरती बघतो. इकडं बस गौरांश. चलो तयारी. बाळाची इकडं तयारी झालेली आहे. बाशरी द्या, बाशरी. आता तर मी तुला खाणार बघ. बसला का बरोबर? हो बसलो. गरज नको. असंच ठेवतात ना बबलू. गुड्ड्या धोती केवढी सैलत नाही. धोती निघाली. वरती घ्यायला पाहिजे असे गुंडा वरती. कोली मामा वरतीच बघतोय.
ये तिनके तर आज आहे शेवग्याची भाजी बनवायची. ही आई बाबांनी दोघांनी साफ केलंय. तर आता ही कापून घेते, मग आई टाकते, नंतर मी टाकेल. आज भाजी हे थोडंसं होतं, तर आता गौरांशला बनवून देते मी. आणि यूट्यूबचं ना मला काय समजतच नाही. काय माहिती आहे का, मी आता एवढी मी घरी येतानाची व्हिडिओ टाकली, म्हणजे तो व्हिडिओ बनवलेली आणि ती टाकली त्या दिवशी टाकली मी, मला वाटते काल. पण ती एकदम म्हणजे ब्लर दिसतच नव्हता, काय वेगळं झालेलं, म्हणून ती मी डिलीट केली आणि परत आज टाकली एवढी मेहनत करून. तर काय माहिती यूट्यूबने काय दाखवतच नाही का, ते टर्म अँड पॉलिसी रिमूव्ह करा असं सांगितलंय. कशामुळं मला समजतच नाही आहे. एवढं माझं डोकं फिरलं नाही ह्याच्याने यूट्यूबवाल्यांवर, की त्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवलं असं काय माहिती, जे सांगतात रिमूव्ह करा. मी एवढी मेहनत करताना मी वैताग येतो मला. व्हिडिओ काढून एडिट करून 50 वेळा ती टाकायची, तर मी एडिट करून परत टाकली, बघितली मी कॅमेरामध्ये कसं आलं कसं नाही. ते लय डोकं फिरते माझं. असं ते मला दुसऱ्यांदा झालं आहे. एकदा मी हॉस्पिटलमध्ये गेलेलो, काय बोलतात त्याला, सोनोग्राफी काढायला, तेव्हा ते व्हिडिओ पण अशीच. काय म्हणजे काय समजतच नाही मला, डोक्याच्या वरून चाललं आहे सगळं. आता एक तर रेग्युलर व्लॉग करते, पण दिवसापाठी काय बोलतात पाठीपुढं झालेत. कारण एक व्लॉग टाकायला हे झालं ना, चुकले ना, पुढं चला आता जाऊ दे, मरू दे, आता ती व्हिडिओ मी नंतर बघेन. आता मी भाजी कापून घेते. आई गेल्यात मंदिरात, इथं बाळ रडतात, हे आहेत, पटापट कापून घेते म्हणजे त्याला बघता येईल मला. तर आता भाजी कापून झालेली, धुवून झाली, आता भाजून घेते. आई पण भाजूनच घेते. तुम्ही 2-3 वर्ष असेच टाकता म्हणून मी असेच टाकतो. हे कुठं भेटले? हे किशनच्या दुकानात गेलेलो ना, ते गौरांश आहेत तुला. हे तुझ्या ठेव का, पहिला आम्ही किती जायचं आणायला असे. गौरांश कुठे आहे? अशी भाजून मग लसूण मिरचीवर टाकून द्यायची. ते खाऊन घेते मी. आता केवढंशी कढई भरलेली होती. तोंड लावून घेते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा. जा ना यांना मंदिरात सांगते जा, तर नाही जात. शिव्या ऐकते ना तेव्हा जाते. मार काय हे पुडी टाकलं, मिरची आणि लसूण आणि हळद टाकायचं, मीठ टाकायचं आणि भाजलेली भाजी मस्त शिजवायचं. झालं. मग खोबरं टाकायचं ओलं. मला समजलं की मी त्या व्हिडिओमध्ये काय केलेलं. गौरांश जरा हे होता म्हणून, तर आता मी ते ब्लर केलं आणि परत व्हिडिओ टाकते. बघूया जर काय नाही झालं त्याच्यात तर मग ठीक, मी अपलोड करेन, नाही तर मग डिलीट करायला लागेल. तर माझी चुकी मी मान्य केली की माझी चुकी होती. ते सगळं यूट्यूबला नाही दाखवत, पण मला ना लक्षातच नाही आलं ते म्हणजे हे करायचं, हाईट करायचं, एवढं डोक्यातच नाही आलं. नंतर आत्ता मी बरोबर बघितलं ना, तेव्हा मला लक्षात आलं की हां माझी चुकी आहे. आमच्या मंदिरात सगळी तयारी झालेली आहे. वाजलेत 8 आणि आई कधी नैवेद्य दाखवतील काय माहिती. मला जेवायचं आहे, भूक लागली.
आणि मी जेवून घेणार, कपडे वगैरे टाकून घेते सुकायला. बाल झोपलं आहे मस्तपैकी. अजून एक काय बोलतात एक लोड होते कपड्यांचा, तोपर्यंत हे कपडे टाकून घेते म्हणजे माझं काम होईल. आणि मिस्टर इकडे बसलेत आमचे. मिस्टर फोन घुशे मिस्टर. इंडियाच फुडी मिस्टर आहेत. इंडियाच का बिगेस्ट. बस झालं ना, केवढं बघायचं. चला मी टाईमपास नाही करत आता. तो फोन करते, व्हिडिओ अपलोडिंगला लावले आणि आता मी कपडे टाकून घेते. नवीन हेअरस्टायलिस्ट आलेले आहे आईंची, बघू शकता. काय विचारते? आम्ही नुसतं हे करतो. काय हे म्हणजे काय? हा हे म्हणजे हा ही तयारी करून आली का तू जायला? अशी तयारी करून आले? आवरायचंय. मला वाटलं अशी जाणार आहे का. कंटाळा आलाय त्याच्यात म्हणून भाईचा कपडा टी शर्ट. काय भांडणं होतात ना त्याचे कपडे घातल्यावर. तुला कशाला द्यायचे टी शर्ट पाहिजे? कारण की तो माझी नीट नाही राहत. मग आता माझं खीर खाऊन झाले, मला भूक लागली. वाजले बघा, झालं अजून किती मिनिटात? 40 मिनिटं आहेत अजून. विचारा याच्यावर कागदावर. तर आता मी तयारी केलेली नाही कारण मी जात नाही, बाळ आहे आणि पाऊस चालू झाले बाहेर मस्त जोरदारवाला. ही लोक चाललेत, मी हे गुड्ड्याला सांगते थोडं व्हिडिओ काढायला, थोडं टाकायच्या. तुम्हाला दाखवते पाऊस सगळं झालं आहे. आता मी आंघोळीला जाणार आहे. हे बघा यांनी छत्री बघ कुठं ठेवले बघ. बघा गवळ्यांनी कुठं ठेवलं, इथं छत्री ठेवल्याने गेलं. आणि पाऊस बघा चालू आहे. चलो गौराज बघा कसला भारी रेडी झालाय, आता दिसते एकदम कृष्ण. नवीन कपडे वरचा तर घातला नाही, उलट वरचा घातला नाही ते बरं आहे. आणि ये ना हे पहिल्यांदा गेले गौराजला आयब्रोवर टिकला, छान दिसतंय ना गंड्या. कसा दिसतंय हो पोरगा? इथं उभा राहा, मी फोटो काढते. इथं उभा राहा तुम्ही. जावा बाबू. हा याला दे माझ्याकडे. जावा का घेताय पोराला? मग जा. हा जा जा जा, कृष्णाला घेऊन जा आमच्या. अरे चल ना, घाई बघ त्याला. नीट जा. चप्पल घालली का? चप्पल कृष्णा चप्पल घाल. हाय का इथं? तिकडे आहे. चप्पल आणा त्याची, चप्पल आणा त्याची, चप्पल आणा. चल बिगर चप्पल जाता. तर मंडळी लोक आलेत आणि जेवत आहेत आता. 1:10 आणि हा झोपून परत उठला. गौरांश येऊन मस्त झोपला आणि केवढा भारी दिसत होता. माझीच नजर नका लागायला, खूप छान दिसत होता. आणि याचं पण केलं, पण छान दिसत होता एकदम. दोन्ही गोंडच मुलं माझी. तर गाणं रेला झोपायला नंतर बोलते. आमच्या इथं बघा अचानकच गळायला लागलं आहे तिथं. म्हणजे काय आहे ना, कागद टाकलेले तो आणि जुनं घर असल्यामुळं चालतं म्हणजे होतं. आता काय बोलू. तर इथलं वरती काय कागद टाकलेला आहे तो काय माहिती माकडांनी सरकवलं. माकडं येतात तर ते सरकलं आहे. तर इकडून पण पाणी येते, तिकडून पण पाणी येतं. तर खाली बघा इथं एक टब मांडलं आहे, तिथं एक छोटा टब, तिथं मोठा टब. काय खरं दिसत नाही. 3 टब मांडलेत. आणि माझा बबडू इथं झोपला गौरांश. त्याला ताईंसोबत ओळून हॉलमध्ये पाठवायला लागेल. बघू आता याल्यावर काय बोलतात. आणि एवढी झोप आले ना, वाजले बघा 2 वाजलेत रात्रीचे. ते भयंकरवाळे झोप आले. तर आता या व्हिडिओ बघताय ती गुड्ड्याने काढलेली होती. मी गेली नव्हती बाळ घरात म्हणून, आणि आई वगैरे गेलेल्या. तर गुड्ड्याने अशी उभी शूट केली. तर मी मग टाकली, बोललो टाकूया कारण मी गेले नाही, मग मला काय टाकता आलं नाही. बोललो जाऊ दे, मंदिरात आमच्या असं सगळं करतात.
एवढ्या बायका येतात आणि मग पूजा वगैरे होते. बाळाचा करते कृष्ण पाळणा वगैरे गायला जातो. तर ते सर्व आता काय काय शूट केलं काय नाही ते तुम्ही बघून घ्या. जेवढं केलं आहे ते मी व्हिडिओ टाकले. आय होप तुम्हाला आवडेल. तर पूर्ण नक्की बघा आणि कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जय श्री कृष्ण लिहा. हां बाबांनी घेऊन दिले. भेटतात सगळीकडे भेटतात. हे असं करा. 20 रुपये. आत्ता चालू झाला. सकाळी 4ला उठतो. शाळेत होताना प्रोग्राम तिचा. मग ते साडी सगळं पुन्हा पाणी घे दूध घे. त्यामुळे लई कंटाळा. अजून एक बघा हळद कुंकू हळद कुंकू फुलं वा. चला वा बाजूला. नमस्कार करा. केला की चालेल. जा बाबा. तू पण घे. 2 वेळा करायचा. अजून एकदा इथून घाल डोक्यावरून घाल. हां आता पाणी घे 2 वेळा. हां आता दूध घे डोक्यावरून डोक्यावरून. हां पुन्हा एकदा घ्या. कुंकू जर पूजा बिजा झाली ना मग छत्र घेऊन बाहेर उभं राहायचा आणि हंडी फोडेल तो. असं काही रोहिणीला आवाज दे. झालं तुमचं. झाले का तुमची कृष्णाचा जन्म होते आता. ओम साईराम सबका मालिक पुस्तक आणलं नाही ना. आता हे लावावं लागेल ना. कोणाकडे मोबाईलवरती. कोणाकडे आहे. नंदिनी वहिनींकडे होतं पुस्तक नाही का मी त्याच्या बारशाला आणले. हां आणि त्या आणि मी बोलत होतो पाहिजे. पाण्याचं पुस्तक असं घेऊन ठेवा पाहिजे. लागत नाही ना कशाला. झालं का आता हळदी मोबाईल आहे ना. आहे पाणी. काढ ना मोबाईलवरचे गाणे आपण लावतो. आता एक काम कर. मोठा असेल तो स्टाफ फक्त. मिक्स करा ना. ताप नाही यार. मिक्स करा सगळं एक तुकडा टाकून करा. एका साईडने ठेवा. लागेल ना एका साईडने करा ना म्हणजे ठेवायला लागेल. माया जास्त असली की बरोबर चिकन पाहिजे. आता काय कर माहितीये का. पाणी काय पाणी नाही नळातून घेते. इकडे सगळीकडे अंदर कस टॉवेल घेऊ द्या. तिथे लाल कपडा आहे बघा तिथे. स्वरा तो कपडा देवळा वाचली आता ठेवायची असते. चांगल्या पाण्यात ठेवा. आता येईल.
पुरुष आणि तिथे ठेव पाळणे पाळण्यात ठेव. अडकवायचं नाही पुन्हा हळद कुंकू वा तुला वा इथे अडकवायचं नाही गुड्या काढू हां आता हळदी कुंकवाचं ताट घ्या आता तुमचं आणले पण त्याला पेपर नाही आणलं. कोणतं कॉलेज आलं ग तुला कीर्ती दोन बाहेर जेवढे आहेत रे तुमचं बांधायला कसं सांगितलं पेपर आणि हे बी आण रे हे मोठी वाली परात आहे ना मागे अंड्याच्या मागे ती आण थोडा थोडं या पटापटा या फुलं काढू काय नाही आज फोड फोड फुलं फोडून फुलं सोडून ठेव जरलीस का तेव्हाच तुम्ही मला सांगितलं चांगली असं पकडून ठेवायचं पण नाही काय नाही यांचा फोन आलेला ना मागवलं मी ताट मागवलं मोठी परात सरक मधून भरा भरपूर सगळं एक 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 टाकत आहे मध्ये कमी नका छोटा कुठं आहे नाही